हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा, अध्याय 27वा, भौतिक प्रकृतीचे ज्ञान, श्लोक नंबर 3। तेन संसार पदवीं अवशो अभ्येति अनिर्वृत्तः प्रासंगिकै कर्मदोषै सत् असत् मिश्र योनिषु तेन संसार पदवीं तेन संसार पदवीमा अवशोभ्येत्यनिर्वृतः प्रासंगिकै कर्मदोषै सदसन्मिश्रयोनिषु तेन संसार पदवीमा, it's padavima, it's not ma. There is no dot under M. There is no. In English also, yeah, ma and is not connected. अवशोभ्येत्यनिर्वृतः प्रासंगिकै कर्मदोषै सदसन्मिश्रयोनिषु तेन संसार पदवीमा अवशोभ्येत्यनिर्वृतः प्रासंगिकै कर्मदोषै सदसन्मिश्रयोनिषु पदवीमा, मच पाय तोडलेला आहे. It doesn't matter. पाय तोडलेला नसेल तर त्यामध्ये अ बनायचंच असते. तेन संसार पदवीमा अवशोभ्येत्यनिर्वृतः प्रासंगिकै कर्मदोषै सदसन्मिश्रयोनिषु तेन संसार पदवीमा अवशोभ्येत्यनिर्वृतः प्रासंगिकै कर्मदोषै सदसन्मिश्रयोनिषु तेन संसार पदवीमा अवशोभ्येत्यनिर्वृतः प्रासंगिकै कर्मदोषै सदसन्मिश्रयोनिषु तेन
यामुळे संसार पुन्हा पुन्हा येणारा जन्म मृत्यू पदवीम मार्ग अवशः असहाय्यपणे अभेती तो जातो अनिर्वृतः असंतुष्ट प्रासंगिक भौतिक प्रकृतीच्या संपर्कामुळे होणारा परिणाम कर्मदोष दोषयुक्त कर्मामुळे सत चांगले असत वाईट मिश्र मिश्र योनिषु विविध योनींमध्ये भाषांतर बद्ध जीव हा प्राकृतिक गुणांच्या संपर्कात असतो आणि म्हणून तो श्रेष्ठ व कनिष्ठ अशा विविध योनींतून स्थलांतर करीत असतो. तो ऐहिक कार्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला स्वतःच्या दोषयुक्त कार्यांमुळे ही स्थिती स्वीकारणे भागच आहे. काल जो श्लोक नंबर 1 आणि 2 आपण वाचलो त्याच्यामध्ये भगवान कपिल देव सांगतात की आत्मा म्हणजेच जीव हा पूर्णपणे अपरिवर्तनीय आहे, परंतु तो स्वामित्व गाजवण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे या 3 गुणांमध्ये अडकलेला असतो. अविकारात अकर्तृत्वात निर्गुणत्वात जल अर्कवात. तो निर्गुण पण असतो, प्राकृतिक गुणांचा प्रभाव होत नाही त्याच्यावरती, परंतु तो स्वतःला जेव्हा कर्ता समजायला लागतो खोट्या अहंकारामुळे, त्यामुळे तो अडकतो. कसा अडकतो? आजच्या श्लोकामध्ये भगवान कपिल देव कंटिन्यू करतात, बद्ध जीव हा प्राकृतिक गुणांच्या संपर्कात येतो आणि म्हणून तो श्रेष्ठ व कनिष्ठ अशा विविध योनीतून स्थलांतर करीत असतो. तो ऐहिक कार्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला स्वतःच्या दोषयुक्त कर्मांमुळे ही स्थिती स्वीकारणे भागच आहे. एक्झॅक्टली सेम श्लोक भगवद्गीतेत आहे. कुठे आहे? सेम शब्द आहेत. सद असद कर्मयोनिषु, सद असद जन्मयोनिषु. कारणम गुणसंगस्या सद असद जन्मयोनिषु. त्या गुणांचा संग केल्यामुळे, त्या गुणांच्या प्रभावामुळे त्याला सत आणि असत अशा वेगवेगळ्या शरीरातून जाणं भाग पडते. जसं कालचा श्लोक पण भगवद्गीतेत होता, अहंकार विमूढात्मा करता अस्मित्यभिति मन्यते. थोडस वेगळं आहे, भगवद्गीतेचे रिपीट होत इथे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या ठिकाणी कर्म दोष आहे म्हणजे दोषयुक्त कर्मे होय. हा शब्द
या भौतिक जगात केलेल्या कोणत्याही चांगल्या अथवा वाईट कर्माचा निर्देश करतो. ही सर्वच कार्य प्रदूषित वा दोषयुक्त आहेत, कारण ती प्रकृतीशी संबंधित असतात. मूर्ख बद्ध जीवाचा असा विचार असेल की शारीरिक लाभासाठी रुग्णालये बांधून किंवा भौतिक शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थांची स्थापना करून आपण मोठा दान धर्म करीत आहोत, परंतु अशी कार्यही दोषयुक्तच आहेत हे त्याला माहीत नसते. कारण एका देहातून दुसऱ्या देहामध्ये स्थानांतर करण्याच्या प्रक्रियेतून ती त्याला मुक्त करू शकत नाहीत. सदासद मिश्र योनिषु असे स्पष्टपणे येथे म्हटले आहे. याचा अर्थ असा आहे की एखादा जीव अत्यंत उच्च कुळामध्ये जन्म घेऊ शकतो अथवा उच्चतर ग्रहांमध्ये देवतांपैकी एक देवता म्हणून देखील जन्म घेऊ शकतो, कारण त्याने भौतिक जगात तथाकथित पुण्यकर्म केलेले असते. तथापि असे पुण्यकर्मही दोषयुक्तच असते, कारण ते त्याला मोक्ष मिळवून देऊ शकत नाही. एखाद्या चांगल्या ठिकाणी वा उच्च कुळामध्ये जन्म मिळणे याचा अर्थ मनुष्याला जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी या भौतिक वेदना व क्लेश सोसावे लागत नाहीत असा नाही. भौतिक प्रकृतीच्या प्रभावाधीन असलेला बद्धजीव हे समजू शकत नाही की इंद्रिय तृप्तीसाठी केलेले प्रत्येक कार्य सदोषच आहे आणि केवळ भगवंतांच्या भक्तिमय सेवेसाठी केले जाणारे कार्यच त्याला दोषयुक्त कर्माच्या परिणामांपासून मुक्त करू शकते. सदोष कार्य करण्याचे तो थांबवत नाही आणि म्हणूनच त्याला कधी श्रेष्ठ तर कधी कनिष्ठ प्रकारच्या शरीरांमध्ये देहांतर करावेच लागते. यालाच संसार पदवीम अर्थात ज्यातून सुटका नाही असे हे प्राकृतिक जग असे म्हणतात. संसार 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 धावानाल बरं भवसागर बऱ्याच वेगवेगळ्या शब्दांनी आपण हे ऐकतो. भौतिक जगातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या मनुष्याने आपल्या कार्यांचे रूपांतर भक्तिमय सेवेमध्ये केले पाहिजे. मुक्त होण्यासाठी त्याला इतर कोणताही पर्याय नाही. भक्त्या बऱ्याचदा विचित्र केसवाले काय नाव त्यांचं, सत्यसाई बाबा. सत्यसाई बाबांना बऱ्याचदा खूप प्रशंसा केली जाते त्यांची. का? कारण बऱ्याच गावांमध्ये त्यांनी जल योजना आणली, मोठे हॉस्पिटल बांधले, त्यांच्या हॉस्पिटल्समध्ये फ्री मध्ये उपचार केले जातात वगैरे वगैरे वगैरे. परवाच एक मी व्हिडिओ बघत होतो, त्याच्यामध्ये ते आपल्या तोंडातून सोन्याचा अंड काढत होते आणि एक व्यक्ती म्हणत होता की आम्हाला माहिती आहे हे सगळं बोगस आहे, हे सगळं ट्रिक्स आहेत, ऍक्च्युली यांच्यात काही सिद्धी वगैरे नाही आहे, परंतु तरीही आम्हाला हे आवडतात कारण यांनी समाजकार्य किती केले बघा. हॉस्पिटल बांधले, शाळा कॉलेजेस सुरू केले, गावागावांमध्ये पाणी आणलं, रस्ते चांगले बांधले वगैरे वगैरे वगैरे. श्रील प्रभुपाद पहिल्यापासूनच याच्या विरोधात आहेत. कारण कितीही सुव्यवस्था केली या भौतिक जगामध्ये तरी ती शेवटी तुम्हाला या भौतिक जगातच ठेवते आणि हे जीवनाचं अंतिम ध्येय असूच शकत नाही. कारण कितीही तुम्ही चांगलं काम केलं, कॉलेजेस काढले, शिक्षण दिलं, अन्नदान केलं, रक्तदान केलं, नेत्रदान केलं वगैरे वगैरे वगैरे, हॉस्पिटल काढले, हे सगळी पुण्यकर्म असतात आणि ह्या पुण्यकर्मामुळे तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये चांगल्या कुळात जन्म मिळू शकतो, श्रीमंताच्या घरात जन्म मिळू शकतो किंवा वरच्या ग्रहांमध्ये देखील जन्म मिळू शकतो जिथे दुःख कमी आहे, आयुष्य जास्त आहे, स्वर्गलोक ज्याला आपण म्हणतो. परंतु याचा अर्थ अजिबात असा होत नाही की तुम्हाला
दुःख मिळणार नाही, कमी अधिक प्रमाणात मिळणारच, काही गॅरंटी नाही. काही गॅरंटी नाही म्हणण्यापेक्षा मिळणार याची गॅरंटी आहे, आणि हे म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. हा ब्रह्म भुवन हा लोक पुनरावृत्तीनो अर्जुना. ब्रह्मलोकापासून ते पाताळ लोकापर्यंत कुठेही जन्म घ्या, पुनरावृत्ती कोणालाही चुकलेली नाही. पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. आणि ज्याला जन्म आहे आणि मृत्यू आहे त्याला दुःख हे भोगावंच लागतं. म्हातार पण चुकलेलं नाही, आजार पण चुकलेलं नाही. आणि जन्म आणि मृत्यू हे स्वतःच ऍक्च्युली दुःख आहेत, हो की नाही? त्यामुळे हे असली पुण्यकर्म करणे हे शास्त्रसंमत नाही. ती कार्य देखील हे सदोषच आहेत, दोषयुक्तच आहेत. पूर्णपणे तुम्हाला दोषमुक्त व्हायचं असेल तर भगवंतांची सेवा केली पाहिजे. आणि आता इथेच कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांचं. बऱ्याच जणांना असं वाटायला लागतं की मंदिरामध्ये जाऊन मंदिरामध्ये फुलं उधळणे, विनाकारण दुधाची फुलाची नासाडी करणे, अभिषेक वगैरे करणे, याच्यापेक्षा हॉस्पिटल काढणे श्रेष्ठ नाही का? ऍटलिस्ट आम्ही गोरगरिबांची, भुकेलेल्यांची सेवा तरी करतो. ज्याच्या अंगावरती वस्त्र नाही त्याला वस्त्र देतो. हे कळत नाही तुम्ही, हे कसं काय श्रेष्ठ आहे? आणि लहानपणी मला पण तसंच वाटायचं ऍक्च्युली. कारण आमच्या जैन समाजामध्ये चातुर्मासामध्ये खूप सारे असे हे असतात, पूजा व्रत वैकल्य वगैरे करतात. आणि मोस्टली या पूजा व्रत वैकल्यांमध्ये फळं, ड्रायफ्रुट्स वगैरे असं अर्पण केले जातात, आणि ते सगळं जातं पुजाऱ्याला. आणि तो आमच्या गावातला पुजारी विकायचा देखील ते. आणि आम्ही अशा गरीब परिस्थितीमध्ये वाढलेलो, आमचे आई वडील आम्हाला ते खायलाच द्यायचे नाही. म्हणजे घरात बदाम आणायचे पण ते भगवंतांना अर्पण करण्यासाठी. सफरचंद किंवा ऍपल किंवा ऑरेंज वगैरे आणायचे ते भगवंतांना अर्पण करण्यासाठी. मग साहजिकच हे विचित्र वाटतं आपल्याला की इथे एक जीव तडपडतोय, त्याला खायला मिळत नाही. आणि हे भगवंतांची जी तुम्ही सेवा म्हणून करता, ते भगवंत तर खात नाहीत, पुजारी विकतो. कधी कधी ते सडून जातं. मॅक्झिमम लोक म्हणतात की नाही की तुम्ही शिवलिंगावरती दूध अर्पण करता आणि ते सगळं गटारीतून वाहून जातं, त्याच्यापेक्षा गरिबांना दिलेलं बरं ना. तर हे समजायला थोडंसं कठीण जातं. परंतु जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही की अल्टिमेट गोल ऑफ लाईफ ज्याला म्हणतो आपण, जीवनाचा सर्वश्रेष्ठ उद्देश जो आहे तो म्हणजे या भवबंधनातून, या संसार सागरातून मुक्त होणे. त्याच्यासाठी मदत तीच गोष्ट करते जी पूर्णपणे तुम्हाला कर्मफळातून मुक्त करते. आणि हे कुठलंच सामाजिक कार्य, ज्याला फिलॉन्थ्रॉपिक वर्क म्हटलं जातं, हे कोणतंच सामाजिक कार्य हे बिनफळाचं नसतं. म्हणून हे करू नये. आणि जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांची सेवा करतो त्याच्यामध्ये सगळ्या जीवांची सेवा ऑलरेडी इन्क्लुडेड असते. कारण भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की सगळे जीव माझे अंश आहेत, आणि या सगळ्या जीवांप्रती समभाव ठेवणे, समान प्रेम करणे, हे ज्याला जमतं तोच माझा खरा भक्त. त्यामुळे असं नाही आहे की जो भगवंतांची सेवा करतो तो दुसऱ्या जीवांची सेवाच करत नाही. असं जर तो करत असेल तर तो एक नंबरचा मूर्ख आहे. हे देखील भगवान कपिल देवच सांगतात. परवा आपण चर्चा केली, पुढे 29व्या अध्यायामध्ये हे येणार आहे. येस, सगळ्यांची सेवा केली पाहिजे, परंतु अल्टिमेट सेवा ही असते की त्या जीवाला या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी ज्ञान देणे, त्याला तशा प्रकारचं वातावरण देणे. आता त्याच्यामध्ये त्याला अन्न देणे, त्याला वस्त्र देणे हे आलंच,
हे काय नाही असं म्हटलेलं नाहीये कुठे, परंतु नुसतं तेच करून आपण समाजसेवा करणे हा ढोंग आहे. आणि म्हणून प्रभुपाद अगदी पूर्वीपासूनच हे शाळा उघडणे, दवाखाने, हॉस्पिटल्स उघडणे किंवा हे नेत्रदान, रक्तदान शिबिर वगैरे आयोजित करणे, या असल्या सामाजिक कार्यांमध्ये त्यांना अजिबात इंटरेस्ट नव्हता. आणि इंटरेस्ट नव्हता म्हणण्यापेक्षा त्यांनी स्ट्रिक्टली याला कंडेम केलेलं, विरोध केलेला, निषेध केलेला. ऍक्च्युली करू नका. दुर्दैवाने आज आपण त्यांच्या नावाखाली तेच करतोय. दवाखाने उघडतोय, शाळा चालवतोय. कितीतरी शाळा आहेत प्रभुपादांच्या नावाने. मूर्खपण आहे. प्रभुपाद स्वतः म्हणतात शाळा ही कत्तलखाना आहे, त्यांच्या नावाने आपण कत्तलखाने सुरू केले. वृंदावन मध्ये आता थंडी सुरू होते तर ब्लँकेट वाटप करणे, नेत्रदान शिबिर आयोजित करणे, हे सगळं काही उपयोग नाही याचा. प्रभुपाद एका लेक्चर मध्ये सांगतात देखील की समजा तुम्ही नेत्रदान शिबिर आयोजित केला, एखाद्याला नेत्रदान दिला, त्याला दिसायला लागलं, काय तीर मारला, तो त्याला अजून एक इंद्रिय तयार झाला, त्याला अजून एक इंद्रिय तृप्तीचं साधन तयार झालं, ते अजून एक इंद्रिय विषय त्याला दिसायला लागले. त्याला तुम्ही ज्ञान दिलंच नाही, या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडायचंय. आणि प्रभुपाद एका ठिकाणी असंही म्हणतात की त्याचं कर्म आहे, त्याला भोगू दे, तुम्ही कशाला त्याच्यामध्ये हे करताय. आणि असं नव्हतं की प्रभुपाद इम्प्रॅक्टिकल होते. ते म्हणायचे देखील की तुम्ही जर हॉस्पिटल उघडलं नाही तर या जगात असं होणार नाही की दुसरे हॉस्पिटल उघडणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला उघडण्याची काही गरजच नाही. आता सध्या आपलं जे हॉस्पिटल आहे सगळं मोठं, काय नाव त्याचं, भक्ती वेदांत समथिंग समथिंग, किती सारे लोक त्या हॉस्पिटलमध्ये काम करतात. खूप मोठी बिल्डिंग आहे. याच्यापेक्षा आपण बाहेर जाऊन प्रचार केला असता की या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपल्याला पूर्णपणे बाहेर पडायचं आहे. असं नाही आहे की तिथे फ्री मध्ये उपचार करतात. हे ह्याच्यामुळेच नाव बदनाम होतं. ऍक्च्युली लोकांना वाटायला लागते की ही जी संस्था आहे प्रभुपादांनी सुरू केलेली, ही फक्त श्रीमंतांसाठीच आहे. ओनली फॉर एलिटिस्ट मेंटॅलिटी निर्माण होते. प्रभुपादांनी सांगितलं शेतीवर आधारित सिंपल जीवन जगणारे मॉडेल तयार करा. तर आपण 5 स्टार रिसॉर्ट तयार करून ठेवले जंगलामध्ये, जिथे एका रात्रीला 4,000 रुपये द्यावे लागतात. काय मूर्खपण आहे. हायफाय मसाज 10,000 रुपयाचा, स्विमिंग पूल, हे सिंपल लिव्हिंग असते का? आणि हे सगळं मग चालू ठेवण्यासाठी पैसा लागतो. आणि तो पैसा कुठून येणार? डोनेशन मधून येणार. आणि डोनेशन कुठून येणार? उग्र कर्मातून येणार. जे उग्र कर्म थांबवणे हे शास्त्राचा मेन उद्देश आहे, ते राहिलं बाजूला. आपण हे असले सगळे सामाजिक कार्य करत बसलो. हे आणि तुम्ही आता भागवतम मध्येच आपण किती वेळा वाचलं बघा, हॉस्पिटल उघडू नका म्हणून, 3ऱ्या स्कंदाला येईपर्यंत. आणि आपल्या लेक्चर मध्ये बऱ्याचदा म्हणतात प्रभुपाद. एवढ्या वेळेला म्हणून देखील, एवढ्या वेळेला लिहून देखील, तरी आपण त्यांच्याच नावाने हॉस्पिटल का काढला प्रश्न कोणीच विचारत नाही. आणि आपण उलट त्याला सपोर्ट करत राहतो. जेव्हा जेव्हा मी हे म्हणतो तेव्हा मला प्रत्युत्तर मिळतं की प्रभूजी तिथे भक्तांची सेवा केली जाते. वा, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये होणार नाही का भक्तांची सेवा? नाही, तिथे कंटिन्युअसली हरे कृष्ण महामंत्र असतो, जिथे रोज सकाळी पूजा केली जाते, ऑफर केलेला प्रसादम दिले जातो. हे सगळं करू शकता तुम्ही बाहेर. आणि मुळात प्रभुपादांची जी स्ट्रॉंग इच्छा होती की तुम्ही शेतीवर आधारित सिंपल नॅचरल जीवन जगा, जेणेकरून तुम्ही आजारीच पडणार नाही. हे कधी करणार तुम्ही? हे
आपण हॉस्पिटल्स बांधत बसलो तर हे सिंपल लाईफ कोण जगाला दाखवणार? सिंपल लाईफ जगून तुम्ही आजारीच पडलं नसलं पाहिजे, ही लाईफस्टाईल जगाला कोण दाखवणार? आणि शेवटी प्रभुपाद जसं इथे म्हणतात की कितीही हॉस्पिटल बांधा आणि काही करा, तुम्हाला मृत्यू काही चुकवता येणार नाही, जन्म काही चुकवता येणार नाही. साधूचं काम असतं अगदी तळतळीने जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी जे लागणारे ज्ञान आहे ते ज्ञान देणे. हे आपण हे सगळं करत बसलो तर कसं होणार? हवी नाही. आणि हे जे सपोर्टर असतात त्यांना हे वाक्य दाखवली तरी त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना वाटतं प्रभुपाद जुन्या स्टाईलचे होते. सो बेसिकली हा जो होल अजेंडा आहे हे प्रभुपादांचं महत्व कमी करणे आणि आपलं महत्व जादा करणे याच्यासाठीच आहे सगळे. ते सत्य साईबाबाला अनेक लोक ग्रेट म्हणतात कारण त्यांनी सामाजिक कार्य केलं, परंतु त्यांनी लुटलं पण तेवढ्याच ह्याच्यानी. नुसतंच तो प्रतिष्ठेसाठी करत नव्हता, भयानक तो मेल्यानंतर अख्खे खोली आणि खोली कॅश सापडले त्याच्या आश्रमामध्ये. मग एखादा 1,000 करोडला लुटत असेल आणि त्यातल्या 1 करोडचं हॉस्पिटल बांधत असेल, नथिंग, पीनट्स. तर अशा तथाकथित ढोंगी सामाजिक कार्याला आपण बळी पडलं नसलं पाहिजे. तर याचा बऱ्याचदा चुकीचा अर्थ घेतात लोक. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दवाखान्यात जायचं नाही किंवा लोकांना मदत करायची नाही. मदत केली पाहिजे, तिथेच तर प्रेम असतं. परंतु टॉपमोस्ट मदत असते हे ज्ञान देणे, या ज्ञानाचं आचरण करणे, एकमेकांना आचरण करण्यास मदत करणे, भगवंतांचं स्मरण करणे, भगवंतांची सेवा करणे, एकमेकांना भगवंतांची सेवा करायला मदत करणे, हे आपल्या चळवळीचा मेन उद्देश आहे. जसं परवा एका आय थिंक प्रवचन होतं का कॉन्व्हर्सेशन होतं, शिला प्रभुपाद म्हणतात की माझे बरेच मित्र माझ्याकडे येतात आणि म्हणतात तू आता एवढा सक्सेसफुल झालायस, जर आपल्या गावासाठी का एखादं हॉस्पिटल वगैरे उघड, काहीतरी समाजकार्य कर. प्रभुपाद म्हणतात माझं हे कामच नाहीये. भरपूर मित्र माझ्याकडे येतात हे सांगायला, म्हणतात प्रभुपाद माझं कामच नाहीये, आपल्या संस्थेचं हे कामच नाहीये. प्रभुपाद म्हणतात तुम्ही आता, मी याच्यावरती का जास्त बोलतोय कारण बरेचसे लोक भेटतात, ह्याला जस्टिफाय करायचा प्रयत्न करतात, म्हणजे हे बरोबर कसं आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करतात. इट डझंट रिअली मॅटर ऍक्च्युली. हे तुमच्या लक्षात येत नाही की तुम्ही तुमचे सगळे युक्तिवाद जे आहेत ते जरी खरे असले ते अर्जुनासारखे युक्तिवाद आहेत, त्याला काही अर्थ नाही. जेव्हा तुमचे संस्थापक आचार्य म्हणतात की करू नका, त्याचा अर्थ असतो करू नका. त्याचा काही फरक पडत नाही तुम्ही त्याला काय कारण द्याल, सगळी कारणं युजलेस आहेत. हेच बऱ्याच जणांच्या डोक्यात जात नाही अजून. मग तुमच्या संस्थापक आचार्यांचं मूर्ती आणि तुमच्या संस्थापक आचार्यांची पूजा बंद करा ना, काढून ठेवा, तुमचं सुरू करा नवीन संस्था. त्यांच्या नावाखाली संस्था चालवता तर त्यांच्या आदेशाप्रमाणे वागलं पण पाहिजे. सिंपल कॉमन सेन्स आहे, ओके नाही? एनिवे, परत आपण सांख्य तत्वज्ञानाकडे येऊया. भगवान श्री कपिल देव म्हणतात की जोपर्यंत आपण ऐहिक सांसारिक कार्य करत राहू तोपर्यंत आपण चांगल्या आणि वाईट प्रकारच्या शरीरातून जात राहणार. सद असत जन्म योनिषु मिश्र योनिषु. चांगलं काम केलं चांगलं शरीर मिळणार, वाईट काम केलं वाईट शरीर मिळणार. आणि जोपर्यंत 3 गुणांच्या प्रभावाखाली आपण काम करत राहणार तोपर्यंत हे चक्कर चालूच राहणार, ज्याला संसार पदवी म्हटलेलं आहे. संसार पदवी. पुढे कपिल देव म्हणतात अर्थे ह्य विद्यमानेपि संस्मृतीर्ण निवर्तते ध्यायतो विषयानस्य स्वप्ने
अनर्थागमो यथा. भगवद्गीता वाचल्यासारखं वाटलं. ध्यायतो विषयांस्य. वास्तविकपणे जीव भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे आहे, परंतु भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या आपल्या मनोवृत्तीमुळे त्याच्या भौतिक अस्तित्वाचा शेवट होत नाही. आणि स्वप्नात घडावे तसे तो सर्व प्रकारच्या अनर्थांनी प्रभावित होत असतो. ध्यायतो विषयानस्य म्हणजे विषय म्हणजे ज्यावरती इंद्रिय अटॅच होतात त्याला विषय म्हणायचे. इंद्रियांचे विषय, इंद्रिय विषय म्हटलं जातं, परंतु बऱ्याचदा शॉर्ट फॉर्म मध्ये नुसतं विषय म्हटलं जातं. आणि ध्यायतो म्हणजे ध्यान करणे, त्या विषयांवरती ध्यान करणे. भगवद्गीतेत सांगितले ध्यायतो विषयान तुमचा संगस्ते पूजायते. आणि मग त्याचा संग करायला लागतो आपण. संगात संजायते काम, त्याच्यामधून काम निर्माण होतो. कामात क्रोध उपजायते, त्याच्यातून क्रोध निर्माण होतो. हे भौतिक अस्तित्व आहे आपलं, तेच इथे सांगितलेलं आहे. भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या आपल्या मनोवृत्तीमुळे आपल्या भौतिक अस्तित्वाचा शेवट होत नाही. या चक्रामध्ये आपण सापडतो. इंद्रियाचे विषय, त्याच्यावरती इंद्रिय, त्याच्यामधून काम, त्याच्यामधून क्रोध, त्याच्यामधून स्मृतिभ्रंश, सम्मोह. व्हॉट इज द नेक्स्ट? प्रणश्यती. बुद्धिनाशात प्रणश्यती. पुन्हा हे अडकून राहायचं काम आहे फक्त. आणि भगवान कपिल देव काय म्हणतात, जसं स्वप्नात घडावं तसे कंटिन्युअसली चालू असतं. सगळ्या अनर्थांनी प्रभावित होतो आपण, सर्व प्रकारच्या अनर्थांनी. तात्पर्य, येथील स्वप्न दृष्टांत अत्यंत समर्पक आहे. निरनिराळ्या मानसिक स्थितींमुळे आपण स्वप्नामध्ये निरनिराळ्या लाभकारक आणि हानिकारक अवस्था अनुभवतो. त्याचप्रमाणे दिव्य जीवात्म्याला या प्रकृतीशी काहीच देणे घेणे नसते, पण प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या त्याच्या प्रवृत्तीमुळे त्याला भौतिक अस्तित्वामध्ये ठेवले जाते. म्हणजे काय? ज्या आपल्या इच्छा आकांक्षा असतात त्याच्याप्रमाणेच आपल्याला स्वप्न पडतं. बऱ्याचदा लोक स्वप्न पडल्यानंतर पुन्हा एखाद्या साधू बाबा बुवाकडे जातात. मला असं असं स्वप्न पडलं, याचा अर्थ काय महाराज, स्वामीजी? स्वप्नाला काही अर्थ नसतो ऍक्च्युली. जसं मराठीमध्ये म्हणतात, मनी वसे ते स्वप्नी दिसे. ज्याच्यावरती आपण चिंतन करत असतो ते स्वप्नात येत असतं. त्याला कुठला अर्थ असतो? जे आपल्या अनकॉन्शियस माइंड मध्ये, सटल सूक्ष्म चेतनेमध्ये जे विचार कामाचे चाललेले असतात, काम भावनेचे, त्याच्याप्रमाणेच स्वप्न पडत असतं. आणि मग ते स्वप्नामध्ये आपण अचीव करतो, एन्जॉय करतो, आणि उठल्यावरती बघतो काहीच नाही आहे. कधी कधी भीती वाटत असते आपल्याला, आणि ती भीती, एखाद्याला आपण घाबरलेला असतो, किंवा त्या भीतीतून आपल्याला भीतीचं स्वप्न पडतं. मग स्वप्नामध्ये आपण दुःखी होतो, घाबरतो, चिंतित होतो, शोक करायला लागतो, घाम फुटतो. आणि मग उठल्यानंतर बघतो काहीच नाही. काही काही लोक सांगतात, काय झालं प्रभूजी? अगदी अक्षरशः असे घामेघूम होऊन हडबडून जागे होतात. काय झालं? काय झालं? काय नाही, वाघ लागलेला. कुठे आहे वाघ? वाघ तर नाही, वाघ स्वप्नात होता. स्वप्नात वाघ मागे लागलेला. एक्झॅक्टली सेम हे आपण भौतिक जगामध्ये जीवन जगतोय. हे जे भौतिक जग आहे हे स्वप्नवतच आहे. ज्या इंद्रिय विषयांच्या मागे आपण लागलेलो आहे ते सगळे इंद्रिय विषय हे नाहीच आहेत. सगळं स्वप्न आहे, आणि याच्या मागे लागलोय आपण. आणि किती वेळ वाया घालवतोय बघा. एखादा व्यक्ती जास्त स्वप्न बघत असेल, काही काही ना दिवसा डोळे उघडे ठेवून जागेपणी स्वप्न बघायची पण सवय असते. मग आपण त्याला थोडस रागवतो, हो की नाही? काय स्वप्न बघत बसलायस, उठ, काम कर, खरं काम कर. तशी आपली अवस्था आहे. हे जे एखादा व्यक्ती म्हणतो की नाही, मला
एवढे म्युच्युअल फंड मध्ये एवढे पैसे गुंतवायचे आहेत, SIP करायचे आहेत, 10 वर्षे SIP मध्ये पैसे घातल्यानंतर 11व्या वर्षी मला एवढे मिळणार आहेत, असं करणार आहे, तसं करणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे, आणि एक दिवस सगळं नष्ट होतं. हे स्वप्न नाही तर काय आहे? हे जन्माला आल्यानंतर जे स्वप्न बघायला लागलोय आपण ते मृत्यूपर्यंत चालू राहतं, आणि मृत्यूनंतर जेव्हा दुसरं शरीर मिळतं आपल्याला, जसं आता आपण वाचलो, सद असद मिश्र योनिषु, दुसऱ्या जन्मामध्ये कुठे गेलं? काय वाघ नव्हताच, मर्सिडीज नव्हतीच, सुंदर स्त्री नव्हतीच, काहीच नव्हतं, बंगला नव्हतं, काहीच नव्हतं. काय होतं ते सगळं? ते सगळं स्वप्न होतं. स्वप्नवत आहे हे सगळं. मग कशाला करायचं? मग जसं स्वप्नामध्ये कधी कधी आपल्या वाघ येतो आणि त्याचा खरोखर घाम फुटतो, आपल्याला उठल्यावरती खरोखर घाम फुटलेला असतो, तसं हे काही दुःख आपल्याला या जन्मामध्ये अशी दिलेली असतात जी आपल्याला जाणीव करून देतात की बास केलं पाहिजे आता, बस. ही भगवंतांची ट्रिक असते. जसं स्वप्नातून तुम्हाला जाग येते का? कारण तुम्ही स्वप्नात खूप प्रयत्न करता त्या वाघाला टाळण्याचा, आणि जेव्हा पूर्णपणे लक्षात येते की या वाघाला आपण टाळूच शकत नाही, तेव्हा आपल्याला जाग येते, खडबडून जागे होतो आपण. तो एकच उपाय असतो त्यातून बाहेर पडायचं. बरं, वाघ मागे लागला तर बाहेर पडायचं असतं आपल्याला, परंतु स्वप्नात एक स्वप्न सुंदरी आली की आपल्याला स्वप्न मोडायचं नसतं, ते चालू ठेवायचं असतं. आपण दुसऱ्यांना दोष देतो, कशाला उठवलं, चांगलं स्वप्न बघत होतो. या जीवनामध्ये देखील जेव्हा 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 आपल्याला वाटतं की याच्या पुढे काय, बस तेव्हा तेव्हा लक्षात घ्यायचं की भगवंत आपल्याला हिंट देत आहेत, हे स्वप्न आहे. 2 बंगले बांधले, 2 गाड्या घेतल्या, 2 मुलं जन्माला आली, मुलं डॉक्टर इंजिनियर झाली, त्यांनी 2 बंगले बांधले, 4 गाई घेतल्या, सगळं केलं. सगळं केल्यानंतर पुन्हा आपल्याला प्रश्न पडतो, याच्या पुढे काय करायचं? म्हणजेच हे स्वप्न, आपण स्वप्नात आहे हे थोडस जाणवायला लागतं आपल्याला, आणि हे स्वप्नच आहे. परंतु जे मायावादी लोक देखील याला स्वप्न म्हणतात, त्या स्वप्नामध्ये आणि आपल्या स्वप्नामध्ये फरक आहे बरं का. मायावादी लोक पण म्हणतात की हे सगळं मिथ्या आहे, हे जग सगळं आहे, सगळं खोटं आहे, माया आहे, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. भक्त तसा विचार करत नाही. भक्त काय विचार करतो की यस, हे स्वप्ना समान आहे आणि टेम्पररी आहे, याच्यामध्ये मला गुंतायचं नाही, हे खोटं नाही आहे. जसं आपण झोपेत स्वप्न बघतो ते पण खोटं नसतं ऍक्च्युली. शास्त्रज्ञांनी याच्यावर रिसर्च केलेला आहे. MRI चे हे वगैरे लावून जेव्हा आपण स्वप्न बघत असतो तेव्हा ब्रेनचं स्कॅन वगैरे करून बघितल्यावर दिसतं की स्वप्न बघताना ब्रेनमध्ये विशिष्ट ऍक्च्युअल क्रिया होत असतात, नाही असं नाही. आणि जेव्हा वाघ मागे लागलेला असतो, आपण उठतो तेव्हा जो घाम आलेला असतो पण खरा असतो, खोटा नसतो. परंतु हे भक्ताला हे कळतं की ते स्वप्नवत आहे आणि त्याच्या मागे आपण लागलं नसलं पाहिजे. त्याचवेळी हे जीवन आपल्याला पूर्ण करायचं आहे, त्यामुळे याचा वापर करायचा आहे, भगवंतांच्या सेवेमध्ये लागायचं आहे, आणि पुन्हा स्वप्नात पडू नये म्हणून प्रयत्न करायचा आहे. हे प्रॅक्टिकल सोल्युशन असतं. हे सगळं स्वप्न आहे म्हणून सगळं सोडून द्यायचं, हे प्रॅक्टिकल सोल्युशन नसतं. इट्स लाईक अ व्हिडिओ गेम. आजकालच्या मुलांना लवकर कळेल. व्हिडिओ गेम खेळतोय आपण बेसिकली. आहे सगळं टेम्पररी आणि व्हर्च्युअल दुनियेमध्ये, परंतु आपण खूप मन लावून खेळत आहे. प्रॉब्लेम हा आहे. तुम्ही आजकालचे व्हिडिओ गेम जर बघितला असाल तर तुमच्या लक्षात येईल की पॉवरफुल व्हिडिओ गेम्स असतात ऍक्च्युली, व्हेरी इमर्सिव्ह. काही लोक जीव देतात, इतकं पॉवरफुल बनवतात ते सॉफ्टवेअर इंजिनियर लोक. हे जे जग आहे, ज्या स्वप्नामध्ये आपण आहोत, ज्या व्हिडिओ गेम मध्ये आपण आहोत, ते तर भगवंतांनी बनवलंय. ते किती पॉवरफुल असेल, किती परफेक्ट बनवलेलं असेल, आणि त्यातून बाहेर पडायला तेच मदत करतात.
स्वप्न. आता आपण स्वप्नातून थोडस बाहेर येऊया, पुढचं वाचूया. बद्धावस्थेचे वर्णन या ठिकाणी ध्यायतो विषयानस्य या शब्दात केलेले आहे. विषय म्हणजे उपभोगाची वस्तू. मनुष्याला जोपर्यंत वाटत असते की आपण भौतिक लाभांचा उपभोग घेऊ शकतो तोपर्यंत तो बद्ध जीवन जगत असतो. परंतु जेव्हा तो सुज्ञ होतो तेव्हा त्याला हे ज्ञान होते की आपण वास्तविक भोगता नाही, कारण पुरुषोत्तम भगवंत हेच एकमेव भोगता आहेत. या संदर्भात भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायात 29व्या श्लोकात म्हटले आहे की भगवंत हेच सर्व यज्ञ आणि तपश्चर्येच्या फळाचे भोगते आहेत. भोक्तारम यज्ञ तपसाम. आणि तेच सर्व ग्रहलोकांचे स्वामी आहेत. सर्व लोके महेश्वरम. तेच सर्व जीवमात्रांचे वास्तविक मित्र आहेत. सुहृदम सर्वभूतानाम. तथापि स्वामित्व, भोक्तृत्व आणि सर्व जीवमात्रांची असणारे मित्रत्व ही वास्तविक स्थिती भगवंतांची असल्यामुळे त्यांच्यावरच ती सोपवण्याऐवजी आपण असा दावा करतो की आपणच स्वामी आहोत, आपणच भोक्ता आहोत आणि आपणच खरे मित्र आहोत. परंतु हे पोझिशन फक्त आपल्याला पाहिजे, त्याची जबाबदारी नको आहे. मानवी समाजाचे आपणच खरे मित्र आहोत असे समजूनच आपण परोपकारी कार्य करतो. आपल्याला वाटतं की आपण हॉस्पिटल उघडलं नाही तर कोणी हॉस्पिटल उघडणारच नाही. आपणच मित्र आहोत. कोणी असा दावा करील की मीच सर्वश्रेष्ठ राष्ट्रसेवक आहे, मीच जनतेचा आणि देशाचा मित्र आहे, परंतु असा माणूस सर्वांचा सर्वश्रेष्ठ मित्र होऊ शकत नाही. हीच खरी वस्तुस्थिती आहे, कारण तो कोणालाही मृत्यूपासून वाचवू शकत नाही. मग कसला मित्र? पुन्हा या दुनियेमध्ये येऊन पुन्हा दुःख भोगण्यापासून तो तुम्हाला वाचवू शकत नाही. मग कसला मित्र? श्रीकृष्ण हेच एकमेव मित्र आहेत. श्रीकृष्णच खरे मित्र आहेत. या ज्ञानाच्या पातळीपर्यंत बद्ध जीवाची चेतना उन्नत होईल असा प्रयत्न प्रत्येकाने करावा. मनुष्याने श्रीकृष्णांशी मैत्री केल्यास त्याची कधीच फसवणूक होणार नाही आणि त्याला आवश्यक ते सर्व सहाय्य प्राप्त होईल. बद्ध जीवामध्ये ही भावना जागृत करणे ही त्याची सर्वोत्तम सेवा आहे. अशा इतर जीवांचे आपण मित्र असल्याचा देखावा करणे ही खरी सेवा नव्हे. अशा ऐहिक जगातील मित्रत्वाचे सामर्थ्य मर्यादित आहे. एखाद्याने मित्रत्वाचा दावा केला तरीही तो इतरांशी अमर्याद मैत्री करू शकत नाही. जीवमात्रांची संख्या अनंत आहे आणि आपली साधने मात्र मर्यादित आहेत. म्हणूनच आपल्यामुळे सामान्य जनतेस खरोखरी काहीच वास्तविक लाभ मिळू शकणार नाही. लोकांमध्ये कृष्ण भावना जागृत करणे हीच त्यांची सर्वोत्तम सेवा आहे, कारण कृष्ण भावनेच्या जागृतीमुळे ते जाणू शकतील की श्रीकृष्णच परम भोक्ता आहेत, परम श्रेष्ठ स्वामी आहेत, परम मित्र आहेत. त्यानंतर भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचे हे भ्रामक स्वप्न नष्ट होईल. हेच स्वप्नात आपण काय करतोय? हेच करतोय. स्वामी बनायचं, भोक्ता बनायचा, मित्र बनायचा प्रयत्न करतो. स्वप्न बंद केलं पाहिजे. खूप सुंदर श्लोक आहे तो. प्रभुपाद इतक्या वेळेला हा श्लोक सांगतात भगवद्गीतेतला 5:29. शेवटचं वाक्य काय याच्यातलं ते सांगितलेलं नाही इथे. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छति. ज्ञात्वा माम म्हणजे मला अशा प्रकारे जो जाणतो त्याला शांती मिळते. शांती मृच्छति. शांती ज्याला मिळते त्यालाच समाधान मिळते, त्यालाच खऱ्या अर्थाने सुख मिळतं. जो शांत नाही तो सुखी थोडीच राहू शकतो. फॉर्म्युला आहे. आणि तोच फॉर्म्युला इथे सांगितलेला आहे या श्लोकामध्ये. भगवान कपिल देव पुन्हा एकदा सांगतात, हे जर केलं नाही तर हे स्वप्नामध्ये परत फिरायचंच आहे आपल्याला. सद असत मिश्र योनिषु.
ध्यायतो विषयान्नस्ते स्वप्ने अर्था गमो यथा. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी, काल दसरा झाला. दसऱ्यामध्ये बऱ्याच लोकांनी नवीन गाड्या घेतल्या. मंदिरात पण त्याची, आपल्या मंदिरांमध्ये पण त्याची पूजा केली. मी लास्ट टाइम एका प्रभुजींना विचारलं होतं की भगवंतांनी स्वतः सांगितलं की मला सोडून दुसरी कोणाची पूजा केली नाही पाहिजे, किंवा जसं मूर्ती पूजा वगैरे मध्ये. ते म्हणले तसं नाही, आम्ही नरसिंह देवाची त्यात स्थापना करतो, ते पण आपल्या सुरक्षेसाठी, नाही का. तर हा विषय दुसरा आहे. पण मला विचारायचं होतं की आपण ज्यावेळेस त्या गोष्टी भगवंतांसाठी वापरतो, तर त्यावेळेस त्या वस्तूंची किंवा त्या गाड्यांची, जसं आपण शेतामध्ये अवजारांची पूजा करतो, तर मग ह्या गाड्यांची पूजा केली पाहिजे ज्या ज्या वस्तू आपण भगवंतांसाठी वापरतो त्याच्याबद्दल सांगा प्रभू. हरे कृष्ण. काही गरज नाही ऍक्च्युली. हे मॅक्झिमम ठिकाणी केलं जातं कारण दक्षिणा, पैसा, किंवा ज्याच्या गाडीची पूजा करायची तो रेग्युलर डोनेशन देतो, त्याला आता नाही कसं म्हणायचं. कॉम्प्रोमाइज करतो आपण. काही गरज नसते करायची ऍक्च्युली. शास्त्रामध्ये आयुध पूजा जशी काल आपण केली, आयुध पूजा सांगितलेली आहे, किंवा भूमिपूजा सांगितलेली आहे, किंवा नदीची पूजा सांगितलेली आहे, किंवा सूर्यदेवाची पूजा सांगितलेली आहे. हे काही गोष्टी करण्यामागचा मेन उद्देश असतो आपली त्या गोष्टींप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. आपण त्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहोत. ह्या गोष्टी नसत्या तर आपण हे शरीरच टिकवून ठेवू शकत नाही. आता तुमची नवीन गाडी जी काल तुम्ही घेतली, ती जर नसली तर तुम्ही शरीर टिकवू शकत नाही, असं काही आहे का? गाडीचा काही उपयोग नाही आपल्याला, काही उपयोग नाही. हे फक्त भीतीपोटी केले जातात. जरी तुम्ही नरसिंहदेवाची स्थापना त्या गाडीमध्ये केला, तर पूजा तुम्ही गाडीची करताय, नरसिंहदेवाची थोडीच करताय. मग हार गाडीला का घातलाय? नरसिंहदेवाला घाला ना. हे सगळे चोरवाटा काढलेत आपल्या ढोंगी भक्तांनी ऍक्च्युली. पुरोहित, पुजारीचं जे काम करतात, ज्योतिष, वास्तुशास्त्र, हे भक्ताचं काम नाही आहे ऍक्च्युली. भक्ताला माहितीये कणाकणामध्ये भगवंत आहेत, सर्व दिशांना भगवंत आहेत. कुठले वास्तुशास्त्र आणि कुठलं ज्योतिष, जो आलाय तो जाणारच आहे. जन्म मृत्यूच्या चक्रातून बंद करणे, बाहेर पडण्याचं ज्ञान, त्याचे आचरण करायला आपल्याकडे वेळ नाही आहे. हे करायचं नाहीये आपल्याला, हे विषय सोडायचेच नाहीये, भौतिक जगातून आपल्याला बाहेर पडायचंच नाहीये. म्हणून हे चाललंय सगळं. गाडींची पूजा करा आणि हे करा, काय गरज आहे? या नवीन वस्तू किंवा नवीन काय असेल भगवंतांना अर्पण करा. त्याची पूजा थोडीच करतो आपण. समजा नवीन जागा घेतली आपण भगवंतांना, आणि मॅक्झिमम वेळेला ते भगवंतांना अर्पण करायला नसतंच. काल जेवढे लोक आले होते गाडीची पूजा करायला, ते भगवंतांच्या सेवेत वापरणार आहेत त्यांची गाडी? मला वाटते भगवंतांच्या सेवेत वापरणार आहेत त्यांची गाडी? ऍब्सोल्युटली नाही. अर्पण करणे म्हणजे काय? स्टाईल मारणे. जर ठेवले तुमच्या समोर, माझं कर्तव्य संपलं, आता उद्यापासून याचा भोग घ्यायला मी मोकळा, असं थोडीच असते अर्पण करणे म्हणजे. अर्पण करणे म्हणजे भगवंतांच्या सेवेत वापरणे. प्रत्येक गोष्ट ही, मी मगाशी जे सांगत होतो की आपण देखील याला स्वप्नच मानतो.
मायावादींप्रमाणे. परंतु मायावादी आणि आपल्यामध्ये फरक आहे की आपण जरी स्वप्न मांडलेलं असलं तरी ही वस्तू भगवंतांनी निर्माण केलेली आहे, भगवंतांच्या सेवेमध्ये वापरली पाहिजे एवढं ज्ञान आपल्याला आहे, आणि ती भगवंतांच्या सेवेतच वापरली पाहिजे. म्हणून ती अर्पण केली पाहिजे भगवंतांना. परंतु त्याची पूजा करून हे भीतीपोटी, एक कॉमन सेन्स ऍक्च्युली, कोणाला याच्यावरती चर्चा किंवा तर्कवितर्क करण्यात काही अर्थ नसतो, कारण ते तुमचं कधी ऐकणार नाही. या गाडीचा ऍक्सिडेंट कधी होऊ नये, गाडी व्यवस्थित चालावी, गाडी कधी ब्रेकडाऊन होऊ नये म्हणून ती केलेली पूजा असते. हे त्या मालकाला पण माहिती आहे, त्या पुजाऱ्याला पण माहिती आहे. परंतु त्यातून पैसे मिळतात, ते पैसे तुम्ही घेण्यासाठी करताय म्हणून म्हटलं की लगेच तुम्हाला शास्त्रीय काहीतरी कारण सांगितलं जातं आणि तुम्हाला गप्प बसवलं जातं, बाकी काही नाही. केलं नसलं पाहिजे. प्रभुपाद असते तर मारले असते प्रभुपाद काठीने यांना, ऍक्च्युली काय फालतूपणा करायला लागला. पण आता सगळं आपण हळूहळू सगळे हिंदूच व्हायला लागले, हळूहळू सगळं हिंदुइझम सुरू आहे सगळीकडे. माझेच गुरुबंधू परवा फोन केले होते, म्हणाले तुम्ही गुरुकुल सुरू करताय, ऐकलं मी, माझ्या मुलाला पण घालायचं आहे वगैरे वगैरे. शेवटी मी म्हटलं त्यांना, तुम्ही काय करताय प्रभूजी? मी ज्योतिष आहे प्रभूजी, मी ऍस्ट्रॉलॉजर आहे, मी ज्योतिष सांगतो. मी म्हटलं नाही, चरितार्थासाठी काय करताय? नाही, हेच करतो. सगळीकडे हेच चाललंय. अर्पण करा या मोठी याचा अर्थ असा पण नसतो की वृक्ष जीवन जगायचं. बऱ्याच जणांना हे चुकीचं वाटतं. जीवनामध्ये ज्या गोष्टी आपण भगवंतांच्या सेवेमध्ये करत असतो त्यामध्ये देखील बरेच आपण माइलस्टोन अचीव करतो. याला मराठीत काय म्हणायचं, एक मोठं ध्येय आहे आपलं, त्यामध्ये छोटे छोटे ध्येय आपण मिळवतो, ते साजरे पण केले पाहिजेत. असं नाहीये की आपलं जीवन वृक्ष आहे. फॉर एक्झाम्पल, बरेच दिवस आम्ही जागा शोधत होतो, जागा सापडली, मग आनंदोत्सव करायचा, काय त्यात प्रॉब्लेम आहे? कीर्तन करायचं, भगवंतांना ते अर्पण करायचं, आनंदोत्सव करायचा. आणि ज्या काही थोड्या रूढी परंपरा असतील त्या करायला काही हरकत नाही. जसं की भगवंत त्या भूमी भगवंतांचीच आहे मान्य करायचं, त्या भूमीवरती जाऊन थोडस प्रसाद ठेवणे, नारळ फोडणे. परंतु भाव असा असला पाहिजे की हे भगवंतांना वापरण्यासाठी आपण घेतलंय, भगवंतांना हे अर्पण करायचं आहे. आणि बरेच दिवस हे भगवंतांच्या सेवेसाठीच आपण करत होतो. आता 10 लाखाची गाडी घेतली, हे पण एक मोठं अचिव्हमेंट असते ऍक्च्युली. ती साजरी करायला काही हरकत नाही. भगवंतांसाठी घेतलंय, कित्येक दिवस प्रयत्न करत होतो, आज घ्यायला मिळालं, भगवंतांसाठी वापरायला मिळालं. परंतु हा भाव नसतो जनरली. जे फक्त पूजा करायला येतात ना मंदिरामध्ये, नसतो जाय. परंतु आज आपले मंदिर नाही म्हणणार नाहीत कोणाला. डोनेशन वरती मंदिर चालवणे ही बेसिक चूक केली आपण. त्यामुळे हे सगळं आता करायलाच लागणार आहे. संसार मांडलाय, मग संसार मोडायचा कसा? तरी पण काही गोष्टींना आपण नाही म्हणू शकतो. जनरली म्हटलं जाते. ह्या रूढी परंपरा ज्या असतात त्या पडल्या कशाला माहितीये, की जेणेकरून तुम्ही त्याचा वापर प्रॉपरली करू शकाल. जसं काल आयुध पूजा असते, सगळ्या हत्यारांची पूजा करायची असते, हो की नाही? का? कारण ते खूप महत्वाचं आहे. लहान मुलांना हे शिकवणं खूप महत्वाचं आहे. नसेल तर काय होतं, आजकाल कलियुगामध्ये पाना कुठे टाकला आणि पक्कड कुठे फेकून आला कोणालाच माहिती नसतं, कारण त्याचं महत्वच माहिती नाही या मुलांना. पूर्वी आपले आई वडील कुठल्याही हत्याराला पाय लागलं तर म्हणायचे, पाया पडा, माफी मागा. का? कारण ते आहेत म्हणून आपण हे करू शकतो, शेती करू शकतो. ते आहेत म्हणून आपण आपला बिझनेस करू शकतो.
ही एक भावना असते कृतज्ञतेची त्याच्यामध्ये, आणि ही कृतज्ञतेची भावना मुलांमध्ये जपली पाहिजे. म्हणून हे थोडस करायचं आहे आपल्याला, नाही असं नाही, परंतु अति पण करायचं नाही. आता हेच भक्त लोक, काही काही भगवाधारी देखील फेसबुकला मग फोटो टाकतात, न्यू ॲडिशन टू आवर फॅमिली. नवीन कार घेतलेली असते, न्यू ॲडिशन टू आवर फॅमिली. अरे त्याच्यामध्ये आत्माच नाही आहे, कुठली काय ॲडिशन झाली तुझ्या फॅमिलीमध्ये? ऍक्च्युली त्याच्यातून लोकांना काय दाखवायचं असतं, मी किती ग्रेट आहे बघा, मी आता वाचलं की नाही आपण, मी स्वामी आहे, मी प्रभू आहे, मीच भोक्ता आहे. जात नसतं मनातून. नंतर हे भाव बदलले पाहिजे, भाव बदलणे महत्वाचे. मंदिराने पूर्णपणे बंद केलं पाहिजे हे करणे. ठीक आहे, तुम्ही गाडी घेतला, तुमची घरात छोटीशी पूजा करा आणि भगवंतांच्या सेवेमध्ये वापरा. कशाला त्याचा दिखावा करायला पाहिजे? दिखावा करणे म्हणजेच हे दाखवणे की मी स्वामी आहे, मी भोक्ता आहे, हो की नाही? इट्स व्हेरी रॉंग, खूप चुकीचं आहे. परंतु येस, भगवंतांना अर्पण केल्याशिवाय कुठलीही गोष्ट वापरू नये, काही असू दे मग ते नवीन. आणि हळूहळू भाव असा बदलावा की सगळं भगवंतांना अर्पण करायचंय, सगळं भगवंतांच्या सेवेमध्येच वापरायचंय. स्टेजला हळूहळू आपण आलं पाहिजे. हळूहळूचा अर्थ 10 वर्ष नाही, हळूहळू म्हणजे 2 वर्षामध्ये. प्रभूजींनी सांगितलंय हळूहळू यायला. लायसन्स मिळाला आपल्याला हळूहळू जायला. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हे म्हणजे आपलं इस्कॉन जसं प्रभुपादजी गेल्यानंतर म्हणजे इस्कॉन जसं वाढत गेलं तसं म्हणजे हे जगच असं होतं की काहीतरी आपण फॅसिलिटी प्रोव्हाइड केली तर हे आपलं वाहवा करतील, ह्या भावनेने यांनी चालू केलं आणि नंतर ते त्यात वाहत गेलं आणि परत ते त्यांच्यासारखं झालं, असं झालं का? असेल का? या, इट्स अ ग्रेट हिस्ट्री ऍक्च्युली. प्रभुपाद हे करिझमॅटिक पॉवरफुल पर्सनॅलिटी होती. तसं पुन्हा निर्माण करणे शक्य नाही ना. प्रभुपादांची आता बऱ्याचदा युट्यूबवरती तुम्ही बघत असाल की इस्कॉन्स ही संस्था पैसे सगळे गोळा करते आणि परदेशात पाठवते. हे पूर्णपणे चुकीचं आहे बरं का. इट्स ऍब्सोल्युटली रबिश. कारण प्रभुपाद असताना अख्खा इस्कॉन हा अमेरिका आणि युरोप मधल्या भक्तांवर चाललाय. पैसा सगळा तिकडून इकडे यायचा. ही जी मोठी मोठी मंदिरं बांधली मुंबईमध्ये, वृंदावनमध्ये, तो सगळा पैसा बाहेरून आलेला आहे. आणि आज देखील बाहेरून पैसा इंडियात येतो, इथून बाहेर जात नाही. परंतु झालं काय की हे अमेरिकन युरोपियन लोकांना भक्ती म्हणजे काय समजावून प्रभुपादांनी सांगितलं. ती कला आता राहिली नाही कोणाच्या मध्ये. आणि प्रभुपाद गेल्यावरती हे सगळे सेंटर्स जे होते ते मोडकायला लागले, ड्विंडल व्हायला लागले, खर्च निघेना. कारण प्रचार जवळजवळ बंद झाला. प्रभुपादांचं मेन होतं प्रचार 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 आणि शुद्ध प्रचार. ते प्रचार करण्याची ताकद तेवढी कोणामध्ये नव्हती आणि हळूहळू हे ड्विंडल व्हायला लागलं आणि मग सगळे टेन्शन मध्ये आले. आता हे चालवायचं कसं? मग अमेरिकेमध्ये जी सगळी सेंटर्स होती त्यांच्या हळूहळू लक्षात यायला लागलं की इंडियातून जे लोक आलेले आहेत ते धार्मिक आहेत, त्यांच्या जर मागे आपण लागलो तर ते भरपूर डोनेशन देतील आणि आपली सेंटर चालू राहतील. आणि या उद्देशाने हे सगळं शिफ्ट झालं. आणि आता इतकं शिफ्ट झालंय की इंडियन सोडून कोणी नाहीच आहेत इस्कॉन मध्ये. व्हेरी 95% हिंदू लोक आहेत. आणि याला मग बराच भ्रष्टाचार झाला. या भ्रष्टाचारी लोकांनी लीडर सगळे भ्रष्ट झाले. या भ्रष्ट लीडर्सनी जे शुद्ध भक्त होते, शिला प्रभुपादांचे शुद्ध शिष्य होते, त्यांना हाकलून लावलं. त्यांनी इस्कॉन सोडलं आणि हे सगळं वाहतच गेलं ऍक्च्युली.
याच्यावरती भक्ती विकास महाराजांचे 4 लेक्चर आहेत, खूप छान आहेत, तुम्ही ऐका. वाय इस्कॉन इज सो विशी वॉशी, 4 पार्ट मध्ये. आणि हे दुर्दैवाने झालं आता ऍक्च्युली, परंतु यालाच मग ते श्रील प्रभुपादांचे शिष्य यालाच म्हणायला लागले. अगदी 1990 मध्येच हे सुरू केलेलं म्हणायला की इस्कॉनचं हिंदूकरण झालेलं आहे, जे प्रभुपादांना एक्झॅक्टली जे नको होतं ते झालं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी घुसल्या. कर्मकांड करणे, कर्मकांडच होतं जास्त आता. कर्मकांड करणे, ज्योतिष, वास्तुशास्त्र, या सगळ्या गोष्टी घुसल्या. आणि आता मोठे मोठे संन्यासी, मोठे मोठे गुरु देखील याच्यावरती विश्वास ठेवतात. ज्योतिष, वास्तुशास्त्र, हे अशा कर्मकांडात मग पूजा करणे, यज्ञ करणे. जरी शास्त्रामध्ये प्रभुपादांनी सगळीकडे दिलेलं असलं की करू नका, तरी हे. आणि मग ते जेव्हा लीडर तुमचे सांगायला लागतात तेव्हा सामान्य माणूस काय करणार? त्याला माहितीच नाहीये, कोणाला वेळ आहे पुस्तक उघडून वाचायला. आणि याच दरम्यान बऱ्याच गुरूंचा, बऱ्याच संन्यासी लोकांचं पतन झालं, ग्रॉस पतन झालं. त्यामुळे एक प्रकारचा लोक आपल्या भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की गुरु किंवा संन्यासी जरी बाई बरोबर पळून गेला तरी आपण धर्मावरचा विश्वास सोडत नाही किंवा त्या संस्थेवरचा विश्वास आपण कमी करत नाही. परंतु अमेरिकन लोक तसे नव्हते. अमेरिकन युरोपियन लोक जे भगवद्गीतेचं ज्ञान आत्मसात करून ते आले होते, त्या ज्ञानासाठी आले होते, त्यांनी पाहिलं की इथे फक्त भ्रष्टाचारच आहे. जो स्वतःला संन्यासी म्हणतो तोच वाईट कारभार करतो. मग हळूहळू त्यांनी सोडून दिलं सगळं. पण टिकले कोण? भारतीय लोक टिकले. आणि भारतीय लोकांना काय पाहिजे? कर्मकांड पाहिजे. प्रभुपाद एका लेक्चरमध्ये म्हणतात देखील, या भारतीय लोकांच्या नादालाच लागू नका. त्यांना कर्मकांड सोडून दुसरं काही नकोच असते. त्यांना भक्ती समजावून सांगणे अत्यंत कठीण आहे, प्रभुपाद म्हणायचे. आणि जनरली आता सगळं तेच झालं. ही प्रभुपाद गेल्यानंतर ही इस्कॉनची हिस्ट्री आहे ऍक्च्युली. आणि अक्षरशः आश्चर्य वाटेल की मीटिंग मध्ये मोठे मोठे संन्यासी, मंदिर अध्यक्ष वगैरे जेव्हा मीटिंगला बसतात तेव्हा पूर्ण मीटिंग फक्त आर्थिक चर्चाच असते की हे आता मंदिर चालवायचं कसं. आणि म्हणून प्रभुपादांनी बंद करा म्हणून सांगितलेलं. यांनी ऐकलं नाही. 1977 मध्ये प्रभुपादांनी सांगितलेलं की इथून पुढे संन्यास देणे बंद करा आणि इथून पुढे मंदिर बांधणे बंद करा. जे मी केलेलं आहे त्यालाच प्रॉपरली टिकवून ठेवा, तत्वज्ञानावर आधारित टिकवून ठेवा. परंतु यांनी ऐकलं नाही. अजूनही मोठे मोठे मंदिर बांधतोय आपण. आपल्या लक्षातच येत नाही की ही मोठी मंदिरं एवढी आता कलियुगामध्ये सांभाळायची कशी. पुण्यासारखं मंदिर जे तुम्ही परवा बघून आला ना, त्याचा एका दिवसाचा खर्च प्रभूजी 2-3 लाख रुपये असतो एका दिवसाचा. तर ते पैसे आणायचे कुठून? लिटरली ही रेस सुरू आहे. यातले बरेचसे भक्त शुद्ध आहेत, त्यांना पण माहिती आहे की हे चुकीचं आहे, परंतु हे करायलाच पाहिजे, नाहीतर उद्या मंदिर बंद होईल. 3 लाख रुपये आणायचे कुठून दिवसाला? 2-3 लाख रुपये. अमेझिंग. आणि मग सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग, इट्स ऑल गॉन. हेच प्रॉब्लेम आहे. गेलं ऍक्च्युली. या रेसमध्ये आपण अडकलो. हे खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे, परंतु यातमध्ये वाहत जायला खूप जास्त वेळ लागत नाही. आणि जसं तुम्ही आता म्हणाला की आपली इंट्रिन्सिक आतूनच इच्छा असते स्वामी भोक्ता बनायची. आणि मग हे भक्तीमध्ये देखील तोच मूड, तेच गुण घेऊन येतो आपण आणि तेच कंटिन्यू ठेवतो. हे ढोबळ मानाने तुम्हाला मी हे सांगितलं, परंतु याच्यापेक्षा खूप वाईट गोष्टी घडल्या प्रभुपाद गेल्यानंतर. खूप वाईट नाव मिळालं. $400 मिलियन डॉलर्सची केस घातली होती इस्कॉनवर चाइल्ड अब्यूज साठी. आणि ती इस्कॉननी मान्य केली, ते पैसे दिले. तेव्हा तर असं वाटत होतं की बंदच पडतं का काय पूर्ण इस्कॉन. $400 मिलियन द्यायची म्हणजे चेष्टा आहे काय? आणि ही फक्त प्रभुपादांची आणि चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे की अजूनही चालू आहे.
प्रभुपादांनी थोडस याला टॅक्टफुली करून गेलेत की हे चालू राहणार, कुठल्या ना कुठल्या अवस्थेमध्ये हे चालू राहणार, पुढचे 10,000 वर्ष चालू राहणार. काही शुद्ध भक्त येणार, ते चालू ठेवणार. भगवंतांची कृपा आहे आपल्यावरती, महान कृपा आहे. नाहीतर हे कधीच बंद झालं असतं प्रभुपाद गेल्यानंतर. आणि सगळ्या संस्थेचं असंच होतं. तुम्ही इतिहासामध्ये सगळ्या संस्था बघा, रामकृष्ण मिशन बघा, कुठलीही संस्था बघा, सगळ्या संस्थेचं हेच परिणाम होतात. जो एक करिझमॅटिक व्यक्ती असतो, तो गेला की ती संस्था डळमळीत होते, किंवा ती संस्था चालू राहते पण जस्ट ऍज अ कृत्रिम चालू राहते. त्यालाच इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ रिलिजन म्हणतात. म्हणजे काय होतं की धर्माला आणि तत्वज्ञानाला महत्व कमी 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 होत जातं, आणि त्या इन्स्टिट्यूटला, त्या ऑर्गनायझेशनला महत्व जास्त 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 दिलं जातं. जीवनाचा उद्देश बनून राहतो की ते हे इन्स्टिट्यूट, ही ऑर्गनायझेशन जिवंत कशी ठेवायची. मग त्याला अधर्माची कास घेतली तरी चालेल. म्हणूनच मग हे प्रकार सुरू होतात. ब्रह्मचारी लोकांना डोनेशन आणण्यासाठी कमिशन देणे, मोठे मोठे अक्षय पात्र, अन्नदान प्रोग्राम चालू करणे, गोसेवा प्रोग्राम चालू करणे. कारण कुठल्या ना प्रकारे पैसा आला पाहिजे, त्याच्याशिवाय इन्स्टिट्यूट चालू राहू शकत नाही, जी आपण सुरू केली. प्रभुपादांचा विचार असा नव्हता. प्रभुपाद म्हणायचे की सत्याने वागायचं, भगवंतांसाठी हे मंदिर बांधलंय, लक्ष्मी देवी भगवंतांच्या अधीन आहे, भगवंत अरेंजमेंट करतील, पण भगवंतांवर अवलंबून राहिलं पाहिजे, अधर्माच्या मार्गाने जाऊन चालणार नाही. मग भले तुम्हाला 12 वर्षाचा वनवास करावा लागतो, पण धर्माच्या मार्गानेच गेलं पाहिजे. दुर्योधनाच्या मार्गाने तुम्ही पंचपक्वान रोज खाल, 56 भोग रोज लावाल भगवंतांना, पण त्याला अर्थ नाही. हे बऱ्याच वरिष्ठ भक्तांच्या लक्षात येत नाही ऍक्च्युली. बऱ्याच ठिकाणी 56 भोग बनवला जातो, पण ते किती पापमय पैशातून 56 भोग आलेला याचा कोण विचार करतो? कोणीच विचार करत. भगवंताचा भोग शुद्ध आहे की नाही हे विचार करत नाही आपण आज. आणि काय विचार करायचं? दॅट्स लाईक बेसिक थिंग. या हिस्ट्री खूप बेकार असते, आणि हिस्ट्री ही बेकारच असते. हिस्ट्रीला आपण ग्लोरिफाईड करतो. परंतु हे टिकून राहणार नाही असं नाही. आणि कलियुगाचं हे लक्षण आहे. शुद्धता तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही शुद्ध लोकांकडे, शुद्ध भक्तीकडे आकर्षित होणार. शुद्धता तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या कर्मकांडात्मक भक्ती मार्गाकडे आकर्षित होणार. व्हेरी सिंपल, हो की नाही? That's the history of ISKCON in 5 minutes. Hare Krishna. यातूनच एक नवीन ग्रुप निर्माण झाला, जे स्वतःला ऋत्विक म्हणतात. त्यांनी हे सगळं बघितलं आणि ते म्हणाले की प्रभुपादांच्या इतकी शक्ती तुमच्या कोणातच नाहीये, तुम्ही गुरु बिरू हे सगळं बंद करा. प्रभुपाद एकमेव गुरु आहेत आपले, त्यांचंच आपण मानलं पाहिजे, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सगळं केलं पाहिजे. आणि मग ते दीक्षा देतात प्रभुपादांचं शिष्य म्हणून. परंतु दुर्दैवाने ते पण खूप मोठे झाले. बेंगलोरचं इस्कॉन जे फेमस आहे ते त्यांचंच आहे, राजाजीनगरचं. त्यांचे बरेच ब्रांचेस पण झाले. आता वृंदावन मध्ये सगळ्यात मोठं मंदिर बांधतायत ते. परंतु ते पण प्रभुपादांना विसरून गेले. ते पण याच्याच मागे लागले, अक्षय पात्र. बेंगलोर इस्कॉन वाल्यांनीच पहिल्यांदा अक्षय पात्र सुरू केलं. रोज 2 मिलियन
लोकांना अन्नदान करणे. भक्ती राहिली बाजूला. आणि म्हणूनच त्यांनी पण आजपर्यंत कुठलेच फार्म कम्युनिटी निर्माण केले नाहीत. आणि ते पण याच्यातच वाहत गेले. मंदिर बांधणे आणि मंदिर मेंटेन करणे जीवनाचा एकमेव उद्देश झाला. मंदिर बांधणे, मंदिर मेंटेन करणे. आणि मग ते म्हणतात मंदिर बांधलेत प्रचारासाठी, परंतु प्रचार काय केला पाहिजे? जे पुस्तकात लिहिलंय ते प्रचार केलं पाहिजे ना. मग त्याच्याप्रमाणे वागणारे कुठे आहेत? कुठे आहेत फार्म कम्युनिटीज? कुठे आहेत फार्मर्स? कुठे आहेत सिम्पल लिव्हिंग? दाखवू शकतो आपण लोकांना. इथेच आपण चूक करतो. इन्स्टिट्यूट बनवतो, इन्स्टिट्यूटला जास्त महत्व देतो तत्वज्ञानापेक्षा. आणि ही चूक हिस्ट्रीमध्ये सगळ्यांनी रिपीट केलेली आहे. काही नवीन पण नाहीये. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण आता बोललो सगळं इस्कॉन बद्दल बऱ्याचशा गोष्टी. लोकांच्या मनात भावना पण अशा ज्या आहेत, म्हणजे काही काही जणांना माहिती आहे त्या पण खूप निगेटिव्ह भावना आहेत. येस. इव्हन आम्ही आता जेव्हा बेंगलोरमध्ये पण होतो, आम्हाला पण प्रश्न विचारला, तुम्ही इथं कसं काय आलाय? तुमच्या ह्याच्यात तुमच्या इथं पण होत असतंय. परत मग इथल्या गोष्टी ज्या काय झालेल्या आहेत ते इंडिव्हिज्युअली असे लोक बोलत होते, विचारत होते. ते अवघड पडतं खूप. कोण टिकून आहेत? माझं तर कसं आहे, सॉरी माझं कसं, मी दिसत पण नाही खरं. क्रिश होते बरोबर, त्यांचं जे त्यांचं अटायर म्हणा, त्यातून लगेच कळतं की इस्कॉनचे आहेत. लोक असे वळून बघायचे अक्षरशः. आता हे इन्स्टिट्यूट झाले ना. इस्कॉन एक इन्स्टिट्यूट झाला आणि आर्ट ऑफ लिव्हिंग श्री रविशंकरांचा एक वेगळा इन्स्टिट्यूट झाला. आणि मग इन्स्टिट्यूट हे एकमेकाशी कम्पीट करतात. एकमेकांशी पूरक बघण्याऐवजी ते एकमेकाचे कम्पिटेटर म्हणून बघतात. ऍक्च्युली दोन्ही बाजूनी होतं ते. कारण दुसरा उद्देशच राहिला नाही जीवनामध्ये. इन्स्टिट्यूशनलायझेशन झालं. बरोबर आहे. दोघांची चूक आहे याच्यामध्ये. माझ्यामध्ये इस्कॉलवाल्यांची जास्त चूक आहे, परंतु दोघांची चूक आहे. इस्कॉलवाल्यांची जास्त चूक काय आहे? कारण हे खूप रिजिड होतात इस्कॉनवाले. माय वे इज हायवे हे यांचं म्हणणं असतं. नो, इट्स नॉट लाईक दॅट. सगळ्यांच्या प्रती करुणा असली पाहिजे आपल्या मनामध्ये. आणि म्हणूनच लोक, मी हे सांगणार होतो की कोण टिकून राहतं मोठ्या मंदिरामध्ये, मोठ्या सत्संगामध्ये इस्कॉनच्या? ज्यांना कर्मकांडामध्ये इंटरेस्ट आहे ते टिकून राहतात. ज्यांना शुद्ध भक्तीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना थोड्याच दिवसात कळायला लागतं इथं शुद्ध भक्ती नाही आहे, आणि मग ते दुसरीकडे शोधत जातात. असं हजारो वेळा झालेलं आहे. आपण पण त्यातले काही एक्झाम्पल आहोत. कम्पॅरेटिव्हली तिथले जे आमचे मेन टीचर होते ना, ते खूप चांगले होते. त्यांनी म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं, इव्हन त्यांनी जसं एक्सेप्ट पण केलं, बोलत पण होते, त्यातून माणसाचं व्यक्तिमत्व किंवा त्यांच्या आतली शुद्धता जी आहे ती दिसून येते. भले ते कुठल्याही संप्रदायाचे असो का कशाचे असो. एक्झॅक्टली. प्रभुपादांकडे 5 पैसा नव्हता, एवढ्या लोकांना कसं अट्रॅक्ट केलं त्यांनी? प्युअर हार्ट. प्युरिटी इज द फोर्स. दुसरी कुठलीच शक्ती नसते ऍक्च्युली. ज्याला वाटतं पैसा ही शक्ती आहे तो पुन्हा अडकलाय भौतिक जगामध्ये. प्युरिटी इज द फोर्स. ज्याला अथॉरिटी किंवा पैसा म्हणतो आपण, त्या शक्ती फक्त भौतिक जगात चालतात. प्रेमाला अट्रॅक्ट करण्यासाठी फक्त शुद्धताच लागते. प्युरिटी इज द फोर्स.
हे आपल्यासारख्यांचं खूप अवघड काम आहे ऍक्च्युली आता या जगामध्ये. होय की नाही? जे हे प्रॅक्टिकली आपण पाहतो सगळीकडे. चंदगडची जी जागा आम्ही फायनल केलेली, तिथे एकटा शेतकरी भांडायला आला, म्हणाला तुम्ही इस्कॉन वाले पैसा सगळा बाहेर घालवता, आम्ही इस्कॉनला जागा देणार नाही. त्याला समजावून सांगायला लागला आमचा आणि इस्कॉनचा काही संबंध नाही. आता हे आपल्याला खूप त्रासदायक आहे. इस्कॉनचे आहे का नाही, आहे का नाही, समवेअर इन बिटवीन. हो की नाही? म्हणून आपण म्हणायचं आम्ही शिल प्रभुपादांचे आहोत, आपल्याला बाकीचं काही माहिती नाही. प्रभुपाद सांगतात जिथे शुद्ध भक्त आहेत, जिथे भगवंतांचं नामस्मरण होते, तिथे इस्कॉन आहे. जिथे प्रभुपाद आहेत तिथे इस्कॉन आहे. बऱ्याचदा आम्हाला पण प्रश्न विचारला, मग प्रभूजी तुम्ही काही नवीन संस्था, नवीन सेपरेट काय करायचा प्रयत्न करायलाय काय? आमचा काही प्रयत्न नाही, आम्हाला फक्त शुद्ध व्हायचंय, लोकांना जास्तीत जास्त शुद्धतेचा प्रचार करायचा आहे. इन्स्टिट्यूट वगैरे बनवणे, सेम थिंग अगेन रोल डाऊन. या प्रत्येक मोठ्या संस्थेचं हेच होतं. श्री श्री रविशंकर आणि त्यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगला नावं ठेवणारे पण भरपूर आहेत. कारण हळूहळू यांचं मॉडेलच तसं बनत जातं. जग्गी वासुदेव आहे, तिथे एंटर करायला तुम्हाला 10-15 हजार रुपये लागतात. हे मग हळूहळू लोक नाव ठेवायला लागतात, हे फक्त पैसा काढायचा धंदा आहे. आणि इन्स्टिट्यूटला जास्त महत्व दिलं ना की असंच होतं सगळी. तत्वज्ञान आपण फ्री मध्ये देत नाही, मग फ्री मध्ये दिलं पाहिजे. तत्वज्ञान हे सर्वांसाठी आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्यापैकी हे रिझॉल्व्ह करणे किंवा हे सॉल्व्ह करणे हे देखील आपला उद्देश नाहीये. आपला उद्देश आहे स्वतःचा हार्ट प्युअर करणे. याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करायचं रोज. लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. माझ्यासोबत पण असं झालं. मला असं म्हणत होते, हा आधी आर्ट ऑफ लिव्हिंग, आता काय मग आता इस्कॉन का? पण मला तेव्हा असा प्रश्न पडलेला प्रभूजी, म्हणजे तुम्ही जसं म्हणता एक्झॅक्टली मला सगळं इस्कॉन माहिती नाहीये, पण माझ्या डोक्यात आलेलं की मी प्रभुपादजींना फॉलो करते. मी का म्हणू की मी इस्कॉनची आहे, असं मला वाटलेलं तेव्हा. मग मी असं ठामपणे नाही म्हणू शकले हा इस्कॉन, असं नाही म्हणता आलं मला. पण तेव्हा मला असं क्लिक झालं, खरंच मी इस्कॉन फॉलो करते का? कारण की एवढे प्रश्न आहेत ना इस्कॉन बद्दल, एवढे वाईट विचार आहेत लोकांच्या मनात, म्हणजे उत्तर देणं अवघड होतंय. पण हे म्हणजे एवढं क्लिअर नव्हतं मला, पण कुठेतरी असं वाटलेलं की मी प्रभुपादजींना फॉलो करते, मी इस्कॉन फॉलो करत नाही, असं मला वाटलेलं तेव्हा. आज जसं तुम्ही म्हटलं तेव्हा जाणवलं मला की हा असंच वाटलेलं मला. पण हे असं खूप हिणवतात प्रभूजी बाहेर. म्हणून आपण त्यांना म्हणायचं की हे सगळं बरोबर आहे म्हणायचं. काय होतं, इन्स्टिट्यूटशी आपण जेव्हा स्वतःला जोडतो ना, तेव्हा जरी चुकीचं असलं तरी आपण डिफेंड करायला जातो, कारण आपल्याला इन्स्टिट्यूट वाचवायची आहे सगळीकडे. आणि हेच केलं ऍक्च्युली लोकांनी, ज्याला कव्हर अप म्हणतात. एखादा मर्डर झाला, रेप झाला, कव्हर करतो आपण, कारण इन्स्टिट्यूटला वाचवायचंय. आणि छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल पण मग आपण जेव्हा इन्स्टिट्यूटशी आपलं तादात्म्य जोडतो, आयडेंटिफाय करतो आपण, तेव्हा आपण पण त्याच मूडमध्ये जातो. कुणी काय आपल्याला म्हटलं, नाही नाही तसं नाहीये, असं आहे. तुम्हाला कुणी असं म्हणत आलं तर आपण मान्य करायचं ऍक्च्युली, येस हे इस्कॉन मध्ये चुकीचं होतंय, आम्हाला मान्य आहे.
परंतु तुम्ही प्रभुपादांची पुस्तकं वाचा, शास्त्र वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे चूक सापडणार नाही. आणि आम्ही कशी भक्ती करतो हे जज करायला तुम्ही आमच्या सोबत या. ते काय करतात त्या मंदिरामध्ये हे ते इथे येऊन आम्हाला नका सांगू. ते चुकीचं असेल नसेल, माझ्या पण कानावर आलंय, मला पण मान्य आहे ते चुकीचं आहे, माझं काही दुमत नाही आहे, असं स्पष्ट सांगायचं आपण. असं जेव्हा आपण स्पष्ट बोलतो ना, तेव्हा माणसाला बरं वाटतं. ऍटलिस्ट हा माणूस मान्य तरी करतो, स्पष्टोक्त आहे. आणि त्याला आपण ऑफर द्यायची की तुम्ही माझा संग करा, आमच्या प्रोजेक्टमध्ये या, आमच्या सत्संगामध्ये या, आणि तुम्हाला असं काय जाणवतंय का तुम्ही स्वतः बघा. कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये काही 4 लोक वाईट असणारच. संत तुकारामांच्या वारकरी पंथामध्ये मी किती दाखवू तुम्हाला वाईट लोक? कुठेच नाही आहे असं सापडणार नाही की वाईट लोक नाही आहेत. याचा अर्थ तुम्ही एक लेबल शिक्का मारू नका, तुम्ही माझं काम बघा, माझा संग करा, असं स्पष्ट सांगायचं लोकांना. आणि हे अजून भविष्यात पण भरपूर प्रश्न येणार आहेत, त्यामुळे ही नीती लक्षात ठेवा तुम्ही. ऍक्च्युली ही नीती आपण सदैव लक्षात ठेवली पाहिजे. जेव्हा आपण मान्य करत नाही ना, तेव्हा लोकांना अजून अविश्वास वाढतो आपल्यावरती. आता पटनाचं जे घटना झाली, तर तुम्ही त्याला डिफेंड करायला लागला तर लोक काय म्हणणार, अरे सरळ सरळ टीव्ही वरती मी बघितलंय आणि तुम्ही काय सांगायला लागलाय, हो की नाही? आणि मॅक्झिमम इस्कॉनचे लोक काय करतात, हे इन्स्टिट्यूट वाचवायच्या नादामध्ये खोटं बोलतात, डिफेंड करतात आणि इथेच चुकतात. हे खूप मोठं नुकसान होतं. नुकसान म्हणजे आर्थिक नुकसान होत नाही, पैसा भरपूर येतोय, नुकसान कुठे होतं? शुद्ध भक्त निघून जातात. हे सगळ्यात मोठं नुकसान आहे. एखाद्या शुद्ध माणसाला भक्तीच्या मार्गावरून तुम्ही परत दुसरीकडे पाठवणे, याच्या इतकं मोठं पाप नाही या जगात. एक एक भक्त, प्रभुपाद म्हणतात, एक एक भक्त निवडायला, एक एक भक्ताला समजावून सांगायला गॅलन्स आणि गॅलन्स म्हणजे लिटर आणि लिटर रक्त खर्च करावं लागतं आपल्या आचार्यांना. तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या इन्स्टिट्यूटला वाचवण्यासाठी असे भक्त निघून जातात. त्यामुळे आपण पण सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपण जे आपल्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड आहेत, जे आपल्या सत्संगमध्ये इन्व्हॉल्ड आहेत, कधीही डिनाय करू नका कुठलीही गोष्ट. आपल्याला सत्य जगासमोर मांडलंच पाहिजे. आणि मग त्यांना म्हणायचं आपण अगदी प्रेमाने, तुम्ही माझा संग करा, माझ्याकडे या, माझ्यामध्ये काही खोट सापडली, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, माझ्याशी चर्चा करा. एक इन्स्टिट्यूट खराब आहे किंवा एक इन्स्टिट्यूटचा लीडर खराब आहे म्हणून तुम्ही भगवद्गीता खराब आहे म्हणू नका. भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, ते वाचा तुम्ही, हे घ्या म्हणायचं, हे घ्या भगवद्गीता, जावा घरी वाचा. भले तुम्ही इस्कॉनला जाऊ नका, हे वाचा, भगवद्गीता वाचा. हा आपला जीवनाचा उद्देश असला पाहिजे. थोडस कठीण जाणार आहे आपल्याला, नाही असं नाही. हरे कृष्ण प्रभू. Yes. प्रभूजी, आता आपण भागवतमचा आपला जो हा सत्संग आहे, त्यात बरेच जण इस्कॉन मधले आहेत आणि आपण बरेच दिवस झालं या गोष्टीबद्दल बोलतो, चर्चा पण करतो. मग आपण हे कंटिन्यू केलं पाहिजे का, की इस्कॉन मध्ये असं चालतंय, तसं चालतंय, हे असं आहे, ते तसं आहे? ऍटलिस्ट भागवतमचा जो सत्संग आहे त्यात आपल्याला माहिती आहे, तर आपण जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गावर फोकस करून तिकडे चालत राहण्यात, आपली एनर्जी इन्व्हेस्ट करण्यात बरोबर आहे का? आपण ते मागे फिरून परत बघत राहणे की आज असं इकडं असं झालं, उद्या तिकडे तसं झालं? याला भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टींचा बॅलन्स करून प्रचार करणे. भागवतमच्या क्लासमध्ये आपण एवढ्या सिरियसली आणि डीप मध्ये का बोलतो? कारण तुम्ही सगळे एक प्रकारे प्रचारक होणार आहेत उद्या जाऊन. भगवद्गीतेच्या क्लासला जे येतात ते प्रायमरी स्टेजचे भक्त असतात. त्यांना हे सगळं सांगून काही अर्थ पण नसतो आणि त्यांना हे सगळं कळून उपयोग पण नसतो. त्यातले बरेचसे निगेटिव्ह पण घेऊ शकतात.
भागवतम क्लासमध्ये मी डीप मध्ये जाऊन माझा सांगण्याचा उद्देश हा असतो की तुम्ही उद्या 4 लोकांना हे प्रचार करायला जाणार आहे. आणि जेव्हा तुम्ही 4 लोकांना प्रचार करायला जाता तेव्हा तुम्हाला लोक इस्कॉनचे म्हणूनच बघणार आहे, जरी तुमच्या मनात नसलं तरी. आणि तुम्हाला पण हे प्रश्न ते विचारणार आहेत की हे कसं काय चालतंय, ते कसं काय चालतंय. तेव्हा तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे, प्रॉपरली आर्टिक्युलेट करून तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे, जेणेकरून तो भक्त भक्तीमध्ये राहील. तुम्हाला असं वाटत नसेल की तुम्ही प्रचारक नाही आहे असं वाटत असेल तुम्हाला अजून, परंतु भागवतमच्या क्लासमध्ये जे येतात त्यांनी दुसऱ्यांना पण सांगावं ही अपेक्षा असते. दुसऱ्या 4 लोकांना समजावून सांगावं, भक्तीत आणायचा प्रयत्न करावा ही अपेक्षा असते. आणि हीच भगवंतांची मुख्य सेवा असते. त्यामुळे तुम्हाला हे करायचंय. तुमच्यापैकी काही जण म्हणतील की अजून प्रभूजी माझंच हृदय शुद्ध नाही आहे, मी हे कसं करणार. लोकांना भक्तीबद्दल समजावून सांगणे, त्यांना भक्तीत आणणे हे देखील आपलं हृदय शुद्ध करायचा हा पण एक मार्ग आहे. काही गोष्टी आपण भक्तीतल्या सिरियसली घेत नाही, जेव्हा आपण ते दुसऱ्यांना सांगायला लागतो तेव्हा आपण सिरियसली घ्यायला लागतो. त्यामुळे प्रचार हे केलंच पाहिजे. तर प्रचारचा अर्थ असा नसतो की लेक्चर देणे वगैरे, परंतु जसं ऑफिसमध्ये 4 लोकांना सांगितलं. आता आपण काय करतोय, थोडस घाबरतोय, लोक काय म्हणतील, हा इस्कॉन वाला आला. नाही, आपण जनरल, आता माझ्या बरोबर तुम्ही बऱ्याचदा आलाय, जेव्हा आपण एखाद्यांना भेटायला वगैरे जातो, ज्यांचा काहीच संबंध नाही भक्तीशी, इस्कॉनची वगैरे, आपण काय चर्चा करतो, भगवद्गीतेच्या भागवतमची चर्चा करतो की आपण या जगात अडकलोय कसं, हेच ज्ञान आपण त्यांना देतो. आणि मग फर्स्ट रिॲक्शन त्यांचा हा असतो, होय प्रभूजी आम्ही पण तुमच्या इस्कॉनला जाऊन आलोय. होय की नाही. अशा लोकांना नाही म्हणता येत नाही, होय म्हणता येत नाही, चालू ठेवायचं. हे आपल्याला फिक्स करायचं नाहीये, परंतु आपल्याला प्रचार करायचा आहे. प्रचार बंद करायचं नाही आपल्याला. प्रचार करायला हे डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं असतं. तुम्हाला जर हे कळालं नाही की हॉस्पिटल बांधणे हे चुकीचं काम आहे, प्रभुपाद 2-3 वेळा सांगितल्या ऑलरेडी, आजच्या तात्पर्यात परत आलं, उद्या तुम्हाला एखादं म्हणणार की हो मला थोडासा आजार झाला तर तेव्हा मी तुमच्याच हॉस्पिटलमध्ये होतो, चांगलंच काम करताय तुम्ही. मग तुम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे की हे कसं चुकीचं आहे, जेणेकरून त्याची श्रद्धा पण तुटणार नाही आणि तो भक्तीमध्ये पण टिकून राहील. मग हे बॅलन्स कसं करायचं आपण, हो की नाही. प्रभूजी, माझ्या जे आपण भागवतमचे प्रभुपादांचे जे तात्पर्य आहेत त्याच्याशी त्या कंटेक्स्ट मध्ये मी बोलत नव्हतो. बाकीचं जे इन जनरल आपण बऱ्याच वेळा हे करत असतो, आज इस्कॉन मध्ये असं झालं, उद्या तिकडे तसं झालं, त्याच्याशी माझा कंटेक्स्ट होता. जे आपण आज जे लेक्चर मध्ये ऐकलं ते बरोबर आहे, ते माहिती पण पाहिजे आपल्याला. आणि ते माहिती झाल्यानंतर आपण बाकीच्या ज्या गोष्टी बोलत राहतो, आज उद्या मी इकडच्या भक्तांनी तसं केलं, तिकडच्या भक्तांनी तसं केलं, त्या दृष्टीने मी बोलतोय. पण हे उपदेशकांनी बोललं पाहिजे. जनरल चर्चा करून त्यातला आनंद घेतला नसला पाहिजे. समाजामध्ये आपण निंदा, द्वेष हे आनंदासाठी करत असतो की त्या व्यक्तीने कसं चुकीचं वागलं बघा, म्हणून त्यातला आनंद घ्यायचा प्रयत्न करतो. उपदेशकाचा उद्देश हा असतो की समोरच्याला समजावं की हे चुकीचं आहे, हे केलं नसलं पाहिजे, एवढाच उद्देश असतो. आणि तेवढाच उद्देश असला पाहिजे, त्याच्यामध्ये आनंद घेतला नसला पाहिजे. आणि हे कलियुगामध्ये जास्त निगेटिव्हच असणार. हा सगळा विषय आपला निघाला गाडीची पूजा करायची की नाही. हा प्रश्न आपल्याला पण पडलेला असतो ना, गाडीची पूजा करायची की नाही, हो की नाही. तर हे प्रॉपरली समजावून पण घेतलं पाहिजे की कर्मकांडासाठी केलं नसलं पाहिजे, पैसे मिळवण्यासाठी केलं नसलं पाहिजे, परंतु एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करायला काही हरकत नाही. मग हे कन्फ्यूज होतो आपण, मग ते पण त्याच्यासाठीच करत असतील वगैरे वगैरे. कधी कधी आपला भागवतम क्लास हा असा
डीप मध्ये जातो इस्कॉनच्या हिस्ट्रीमध्ये. त्याला थोडस कंट्रोल केलं पाहिजे आपण. परंतु न बोलता पण चालत नाही. एक सतर्क राहायचा की आपण हे आपल्या आनंदासाठी, आपल्या करमणुकीसाठी तर बोलत चर्चा करत बसलो नाही. लाईक गॉसिप. गॉसिप मध्ये रूपांतर होत असेल तर ते थांबवलं पाहिजे. ऍज लॉंग ऍज पॉझिटिव्हली याच्यातून काहीतरी आपण घेतोय तोपर्यंत ठीक आहे. हेच गॉसिप बनायला लागले की मग बिघडलं सगळं. सो आपण जे करतोय, एक शेवटचा मुद्दा मी सांगतो आणि मग आपण बंद करूया. आपल्या आज दुपारी मीटिंग आहे आपली. आपल्या मीटिंग मध्ये पण ही चर्चा थोडीशी केली पाहिजे की आपण एक्झॅक्टली हे कसं रिप्रेझेंट करायचं. आणि हे थोडंसं कन्फ्युजिंगच आहे, हो की नाही? याला काहीतरी ऍक्च्युली कसं आहे, तुमच्यापेक्षा मला खूप त्रास होतो याचा. आणि इतके लोकांना मला सांगावं लागतंय, इतक्या लोकांना मला समजावून सांगायला लागतंय. इट्स अमेझिंग. काही करू शकत नाही आपण. बरेच प्रचार करत असताना बरेच लोक मला म्हणतात, हा येस प्रभूजी, तुमचे ते स्वामीजी आहेत ना, जोक सांगतात, खूप खूप मस्त वाटतं आम्हाला ऐकायला. युट्यूबवरती मी कायम त्यांचे प्रवचन ऐकत असतो. मी हसतो आणि म्हणतो हरे कृष्ण, हरे कृष्ण. चांगली गोष्ट आहे. हे समाजामध्ये आपण हे थांबू शकणार नाही आणि हे कसं थांबवायचं याची थोडीशी आपल्याला चर्चा करावीच लागणार आहे. मे बी सेपरेटली करावी लागणार आहे. या भागवतम मध्ये थोडस हे स्ट्रेच होतं. एका ठराविक चर्चेनंतर ही चर्चा गॉसिपकडे वळते, करमणुकीकडे वळते. ते झालं नसलं पाहिजे. हरे कृष्ण. थांबूया. येस, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. येस प्रभूजी. माफ करा मला, मी सुरुवात केली, पण माझा उद्देश असा होता की आपण जेव्हा गाड्या वगैरे वापरतो त्या भगवंतांसाठी वापरल्या तर त्याची पूजा करायची का, हे मला यातून विचारायचं होतं. बाकी ते इस्कॉन मध्ये काय करतात त्याच्याशी मला काही देणे घेणं नव्हतं. तुम्ही माफी मागायची गरज नाही, त्याच्यासाठी बोलत नाही. हे कसं आहे, काय काय वेळेस थोडं जसं मी म्हटलं, आम्ही तिकडे गेलेलो, मला थोडं हे झालं, त्यासाठी मी बोललो. बरोबर आहे, पण याच्या तोच होता की फक्त आपण जे आता सध्या चाललंय त्याच्याशी काय आपल्याला देणे घेणं, आपल्याला काय करायचं. कारण आपण पण काय होतं, आजूबाजूला जी लोक करतात आपण सांगायला गेलं की ते आपल्याला वेळत करतात, तर त्यांचं काय असतं आपल्याला त्याच्याशी देणं घेणं. पण आपण त्यातनं मग काय होतं, आपण मग आपल्याला पण वाटतं आपण पण करायला पाहिजे. म्हणून मला विचारत होतं की आपण एखादी गाडी भगवंतांच्या कार्यासाठी वापरतो तर त्याची पूजा केली पाहिजे. आता प्रॅक्टिकली जे भागवतम क्लासमध्ये आहेत त्यांच्यासाठी प्रॅक्टिकली मी शेवटचं एक वाक्य सांगतो, त्यानंतर आपण थांबूया. तुम्ही भागवतमच्या क्लासला येता याचा अर्थ तुम्ही सिरियस भक्त आहात. त्यामुळे एक गोष्ट याच्यातून तुम्ही शिका आजच्या या चर्चेतून, ती म्हणजे सगळ्या गोष्टी भगवंतांच्या सेवेमध्ये वापरल्या पाहिजेत. नसेल वापरत असाल तर ते वापरायला सुरुवात करा, मगच तुमची पूजा अर्चना सगळी मान्य आहे. ते अजून आपण करत नाही, आपल्यापैकी बरेच जण करत नाहीत. भगवंतांच्या सेवेमध्ये सगळं वापरलं पाहिजे, मॅक्झिमम सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये वापरलं पाहिजे. भगवंतांसाठी म्हणून आपण वापरायचं नाही. आपण हे प्रॅक्टिकली आपल्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. ओके. हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की
जय हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभू हरे कृष्ण प्रणाम. धन्यवाद.